संध्याकाळी जेवणही खूप झालेली आहेत आणि स्वयंपाकाचाही खूप कंटाळा आलेला आहे. तर ही रेसिपी खास फक्त तुमच्यासाठी आणि नाश्त्यालाही तुम्ही ही रेसिपी करू शकतात. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग बघूया आपण काय केलेलं आहे आज आपल्या सरलास किचनमध्ये. इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि ही अंडी आता फोडून घ्यायची एका वाडग्यामध्ये. एका वेळेस फोडून घ्यायची, कारण ना नंतर ते मिक्स करायलाही चांगलं जातं. ही अंडी फोडून झालेली आहेत, साईडला ठेवून देऊया. कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई चांगली तापली, त्यामध्ये ह्या पळीने मी 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर कमी जास्त टाकायचं असेल तर टाकू शकतात. तेल छान मस्त असं तापलं, त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घातलं. 7-8 बारीक हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. ह्या अगदी कमी तिखटाच्या आहेत. तुमच्या जर तिखटाच्या असतील तर 3 ते 4च घाला किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तर आता इथे मोठा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे, तोही घातलेला आहे. हिरव्या मिरच्या थोड्याशा चांगल्या परतवल्या की नंतर कांदा घालायचा, म्हणजे मिरचीची चव पण छान लागते. आता यामध्ये थोडीशी हळद घालूया. हळद छान अशी यात मस्त अशी तळली जाते. थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं, मिरचीला आणि कांद्याला खूप छान अशी चव येते. तसंच हळदीमुळेही याची चव अजून वाढते. तर आता यामध्ये आपण फोडून घेतलेली अंडी घातलेली आहेत. अंडी घातल्यानंतर मात्र एकदम पटपट पटपट मिक्स करायचं आहे. आता इथे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता थोडंसं पुन्हा मीठ घालणार आहे मी, कारण आपण सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं. पुन्हा आपण मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकतात. मीठ घातल्यानंतर पुन्हा याला 2 मिनिट परतवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर ठेवायची आणि छान असं आपली ही भुर्जी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर पेरायची. माझ्याकडे थोडीशी होती, तुमच्याकडे जास्त असेल तर जास्तीची घाला आणि मस्त सर्व करा. मुलांना अशा छानशा डिशमध्ये सर्व जर केली ना, खूप आवडते आणि पटकन खायला मागतात. तुम्ही नाश्त्याला करू शकतात, संध्याकाळच्या जेवणाला करू शकतात. म्हणजे जर दुपारचं जेवण हेवी झालं असेल तर अशा पद्धतीचं हलकं फुलकं जेवण पण आपण करू शकतो आणि स्वयंपाकापासून एक दिवस थोडीशी सुट्टी पण किंवा दांडी पण मारू शकतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा आपण